नमस्कार, मी शिवराज कुटी, श्री समर्थ गुड फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे। तर मित्रांनो, मी परवा दिवशी एक व्हिडिओ केला होता की त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं की एका बोकडाचा एका महिन्यामध्ये किती वजन वाढ होते आणि आपल्याला किती नफा मिळू शकतो, निव्वळ नफा। तर त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की एका बोकडाचे साधारणतः एका महिन्यामध्ये 4 किलो वजन वाढ होते आणि त्याचे खर्च वगैरे सगळे वजा करून आपल्याला महिन्याकाठी निव्वळ नफा ही 1300 ते 1350 रुपये मिळत असते। मग जर आपण 25 शेळ्या पाळलो तर आपल्याला नक्कीच वर्षाकाठी जवळपास 4 लाखापर्यंत निव्वळ नफा होत असते, असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। ते अगदी सत्य आहे। परंतु ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मला बऱ्याच जणांचे कमेंट येत आहेत, फोन येत आहेत की दादा आमच्याकडे 4 किलो वजन वाढ होत नाही, आपल्याला 1300 रुपये निव्वळ नफा मिळत नाही, आपण सुद्धा बोकड पालन करत आहोत, तर त्याबद्दल तुम्ही मला मार्गदर्शन करा। तर मित्रांनो, त्याविषयीच आज आपण ही व्हिडिओ बनवत आहे। फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मुळामध्ये बोकडांचे वजन वाढ 4 किलो आपल्याला मिळत का नाही, तर आपण ज्यावेळेस बोकडं खरेदी करत असतोय ते आपण साध्या क्वालिटीची खरेदी करतोय। साध्या क्वालिटीची खरेदी न करता आपण चांगल्या क्वालिटीचे बोकडं खरेदी केलं पाहिजे, किंवा घरच्या शेळ्यांच्या असल्या तर त्यांना दूध चांगलं पाजा, भरपूर पाजा। म्हणजे साधारणतः कसं असते, आपल्याकडे 25 शेळ्या आहेत आणि आपले लहान मोठे कडं असत असल्यामुळे आपण काय करतोय, सुरुवातीच्या जे 1 महिन्यापर्यंतचे जे कडं असतात त्यांना त्यांच्या स्वतःच्या आईचे दूध जास्त होत असतं, म्हणजे तेवढं ते दूध पिण्याची कॅपॅसिटी त्यांचं नसतंय। म्हणून आपण काय करतो, सुरुवातीला त्यांना कमी दूध पाजतोय आणि ते जे राहिलेले दूध असतात ते दूध आपण दुसऱ्या जे 2 महिन्याच्या 3 महिन्याचे जे कडं असतात त्यांना ते दूध आपण पाजत असतोय, जेणेकरून स्वतःच्या आईच्या पाजून परत ते दुसऱ्याचे पिल्यामुळे यांना भरपूर दूध मिळत असेल। भरपूर दूध मिळाल्यामुळे यांच्या शरीरावरच्या कांती तेज टिकून राहतंय। म्हणून तुम्ही सुद्धा दूध व्यवस्थित पाजा घरच्या शेळ्याचे असेल तर, किंवा जर आपण विकत घेत असू तर चांगल्या कांती शरीरावर चांगलं तेज असलेले चांगल्या क्वालिटीच्या बोकडं खरेदी करा। आणि शक्यतो गावरान शेळीच्या किंवा गावरान बोकडं खरेदी न करता क्रॉसमध्ये असलेली खरेदी करा, म्हणजे क्रॉसमध्ये असलेल्या बोकडांची वजन वाढ चांगलं मिळत असते। हा माझा अनुभव आहे आणि मला मिळालेले रिझल्ट आहे। आपले सुद्धा हे जे बोकडं आहेत ते गावरान शेळीला बेटल क्रॉस बोकड सोडलेले आहेत। पहिली मुद्दा, जर आपण विकत घेत असू तर मुळामध्ये 3, 4, 5 हजार रुपयाचं बोकडं खरेदी करू नका। शक्यतो 6 ते 7 हजारच्या बोकडं खरेदी करा। म्हणजे 7 ते 7 हजारचे खरेदी करत असताना सुद्धा त्या 2.5 ते 3 महिन्याच्या आसपासचे बोकडं खरेदी करा। मोठे बोकडं खरेदी करू नका। 5-6 महिन्याचे तुम्ही जर 6 हजारला घेतलात तर ते काय जास्त काय वजन वाढ होणार नाही। अगदी 3-3.5 महिन्याचे बोकडं आपल्याला 6 ते 7 हजारामध्ये मिळालं पाहिजे, म्हणजे तेवढं वजन वाढ त्यांच्या असला पाहिजे। मग ते जर आपण बोकडं आपल्याकडे आणलो तर नक्कीच ते दूध सोडलेले असतात, 3-3.5 महिन्यानंतर ते दूध सोडतात आणि खुराकाला लागले असतात। त्यांना जर चांगला आपण खुराक दिलो, लिव्हर टॉनिक दिलो, मिनरल मिक्सर दिलो तर नक्कीच त्यामध्ये त्यांना वजन वाढ आपल्याला चांगलं मिळणार आहे। जर आपल्याला 4 किलो वजन वाढ मिळालं तर आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याच्यातून एका किलोला साधारणतः 450 ते 450 रुपये आपल्याला नफा मिळत असते। म्हणजेच आपल्याला 4 किलो मागे 1600 रुपये निव्वळ नफा मिळतोय। त्यानंतरनं मला आलेले कमेंट्सचं उत्तर मी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देणार आहेत। तर मला सर्वात महत्त्वाचा आणि पहिला कमेंट वारंवार असते की तुम्ही खुराकामध्ये काय देतात। तर तुम्ही आता पाहू शकता मित्रांनो, ही जे मका आहेत ते मका आपले करडं खात आहेत, बोकडं खात आहेत, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय मी। हे बघा, माझ्या हातामध्ये जे मका दिसत आहेत असे मका भरडून न देता आम्ही पूर्ण मका देत असतोय आणि हे पूर्ण मका बोकडं खात असतात। आणि त्याला लागूनच दुसरा प्रश्न असा असतोय की तुम्ही दिवसातनं किती वेळा खुराक देता, म्हणजे 1 वेळा देतो का, 2 वेळा देतो का, 3 वेळा देतो। तर मित्रांनो, आम्ही दिवसातनं फक्त 1 वेळा खुराक देत असतोय, मका देत असतोय। आणि तिसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे किती खुराक देतो, म्हणजे खुराकामध्ये तुम्ही प्रमाण किती देतो, म्हणजे किती किलो देतो, असं त्यांचा प्रश्न असतो। तर मित्रांनो, या ज्या बोकडं दिसत आहेत त्या साधारणतः 25 ते 30 किलोच्या रेंजमध्ये आहेत सध्या। आणि या बोकडांना आम्ही सरासरी 400 ते 500 ग्रॅम एका बोकडाला असं आपण खुराक देत असतोय। खुराक सकाळी द्यावा का संध्याकाळी द्यावा असाही प्रश्न असतो मित्रांनो। तुम्ही कधीही देऊ शकता, सकाळी द्या, संध्याकाळी द्या, कधी पण द्या, त्याचं जास्त काही मॅटर करत नाही। पण शक्यतो संध्याकाळी गेल्यानंतर काय होतंय, तर सकाळपर्यंत ते पूर्ण खाऊन ते बोकडं रवत करत असतात। म्हणून तुम्ही संध्याकाळी देऊ शकता।
किंवा सकाळी देऊनसुद्धा 1 तासापर्यंत त्यांना काही चारा देऊ नका. नंतर तुम्ही चारा पाणी व्यवस्था करू शकता. मी तर शक्यतो सकाळीच देतो आहे. आता तुम्ही पाहू शकता मी सध्या 12 वाजलेला आहे. 12ला मी खुराक देत आहेत. अशा 12-1 वाजता तो आम्ही खुराक देत असतो. म्हणजे सकाळी चारा पाणी करायची, परत 1 तास निवांत बसायला द्यायची आणि नंतरनं खुराक द्यायची आणि परत 1-1.5 तासानं परत आपलं रुटीन चालू करायची. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं सोयीचं असेल त्या पद्धतीने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण खुराक घेऊ शकता. तर पुढचा प्रश्न असतो की दिवसातनं 1 टाइम द्यायचं का 2 टाइम द्यायचं? 2 टाइम दिलं तर अगदी उत्तम, पण 1 टाइम दिलं तरी चालतंय. तुम्हाला जसं सोयी होईल तसं करू शकता. मी तर फक्त 1 टाइम खुराक देत असतो. पुढचा प्रश्न असतो की मित्रांनो, तुम्ही खुराकामध्ये मक्याच्या व्यतिरिक्त अजून काय देता? तर मित्रांनो मी शेंगा पेंड देत असतो. शेंगा पेंड किती द्यायचं? तर त्याचं प्रमाण मित्रांनो आता जे तुम्ही बोकडं पाहताय या एवढ्या बोकडांना आपण साधारणतः एक 50 ग्रॅम शेंगा पेंड देत असतो. त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. शेंगा पेंड ज्या शक्यतो असंच द्या, असंच मिक्स करून द्या किंवा मक्यामध्ये मिक्स करून द्या, तसंच द्या किंवा ते पाण्यामध्ये भिजवून ते पाणी प्यायला द्या. तुम्हाला जसं सोयीचं होईल, जसं तुमचे कडक खातील त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर बोकडांना लिव्हर टॉनिक देणं गरजेचं आहे आणि मिनरल मिक्सचर देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जंतुनाशक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लसीकरणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण केलो तर आपले थोडाफार खर्च होईल, म्हणजे 100 रुपये जास्त खर्च होईल, पण आपल्या करडांना काही होणार नाही. आपल्या करडांची मरतूक होणार नाही. आपल्या करडांची वजनवाढ चांगलं होईल. एवढं लक्षात घ्या. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. काही शंका असेल बोकड पालनाविषयी तर कमेंट करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.